इराण इस्रायल युद्धाचा जनसामान्यांना फटका. घरगुती स्वयंपाकाचा गॅस आणि व्यावसायिक गॅस महाग. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 916 तर व्यावसायिक सिलेंडरचा दर 1899 वर. व्यावसायिक गॅसचा पुरवठा थांबवण्यात आल्यानं राज्यातल्या हॉटेल व्यावसायिकांची अडचण. खाद्यपदार्थांचे दर वाढवण्यासंदर्भात सोमवारी नाशिकमध्ये बैठक. तर पुण्यात स्मशानभूमीतील गॅस दाहिन्या बंद. भारतामुळे वाचली इराणची हिंदी महासागरातली युद्धनौका. भारताने आश्रय दिल्यामुळे अमेरिकेचा हल्ला नाही. IRS लवन नावाच्या युद्धनौकेला कोचीमध्ये आश्रय. इराणकडून हल्ले सुरूच. इराणकडून अमेरिकेचा लष्करी तळ टार्गेटवर. दुबई आणि बगदादमधल्या लष्करी तळावर हल्ला. शेजारील देशांवर हल्ले करणार नाही. इराणचे अध्यक्ष पेजेश्किन यांची घोषणा. आखाताच्या सुरक्षेसाठी सर्वांना सहकार्याचं आवाहन. अमेरिकेच्या बिनशर्त समर्पणाचा प्रस्ताव मात्र फेटाळला. पवार कुटुंबामध्ये आजोबांपेक्षा नातू श्रीमंत. शरद पवार प्रतिभा पवारांकडे 60 कोटी 71 लाखांची तर पार्थ पवारांकडे 88 कोटी 33 लाखांची मालमत्ता. प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर. आमदार रोहित पवारांच्या दिल्लीमध्ये भेटीगाठी. अरविंद केजरीवालांची घेतली भेट. अजित पवारांच्या अपघात प्रकरणी संसदेमध्ये आवाज उठवण्याची मागणी. परभणी जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी. भाजपा वगळता सर्वच पक्ष एकत्र. शिवसेनेला अध्यक्ष, राष्ट्रवादीला उपाध्यक्ष तर काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेला सभापतीपद मिळण्याची शक्यता. T20 विश्वचषकाची उद्या अहमदाबादमध्ये मेगा फायनल. सूर्यकुमारची टीम इंडिया सेंटनरच्या किवी टीमला भिडणार. तर अहमदाबादमधलं वास्तव्याचं हॉटेल टीम इंडियाने बदललं.